सन 2018 मध्ये पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलकांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत सामोपचारानं मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली। बैठकीत आंदोलकांवरील गुन्ह्यांच्या संदर्भातील प्रस्ताव आणि त्यावरील प्रशासकीय कारवाईचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस विभागाने वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, तसेच पात्र प्रकरणांबाबत कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। यातील 1750 लोकांच्यावर दरोड्यासारखे गुन्हे नोंद केले, शासकीय कामात अडथळा केला अशा पद्धतीचे गुन्हे नोंद केले। परंतु इथं हे गुन्हे मागे घेण्यासाठी 2000 सालापासून आम्ही सतत प्रयत्न करत आहोत। हे प्रयत्न आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं, विविध पक्ष संघटनांच्या वतीनं पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे जाऊन गुन्हे मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकारकडून उचित असलेले जे सगळे मार्ग आहेत, जे शासन आदेश आहेत, त्यानुसार हे गुन्हे मागे घ्यावेत। 1750 लोकांना सामाजिक आंदोलनातून घातलेले जे गुन्हे आहेत ते पाठीमागं सरकार घेऊ शकतं, त्या पद्धतीनं आज पालकमंत्री महोदय आमदार प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रशासन, शासन, पोलीस आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये प्रशासनाला आदेशित केलेला आहे की जे गुन्हे इथं मागं घेता येतात ते इथं घ्यावेत आणि ज्या गुन्ह्यामध्ये 5 लाखापेक्षा अधिक नुकसान झालेलं आहे असे गुन्हे राज्य शासनाकडे वर्ग करावे। अलीकडेच एक नवीन आदेश आलेला आहे, पोलीस महासंचालकांच्या देशकालच्या उपसमितीनं या गुन्ह्यांची छाननी करावी, तिकडं उर्वरित गुन्हे पाठवण्याचे आज आदेश दिलेले आहेत। 14 ऑगस्टपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील भीमा कोरेगाव संदर्भातील गुन्ह्यांचे सर्व ऑडिट करावं आणि आंबेडकरवादी जनतेला त्यातून मुक्त करावं, अशा पद्धतीचे आदेश आज आदरणीय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाला दिलेले आहेत आणि त्या पद्धतीनं प्रशासन कमी वेळात हे काम करतील असा आशावाद आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं आम्ही जाहीर करतो।